नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण गुणाकाराच्या काही शॉर्ट ट्रिक्स, गुणाकार करण्याच्या काही पद्धती, काही क्रिया बघितल्या. ठीक आहे. आज आपण त्याच्यावरील काही प्रश्न बघणार आहोत. एका संख्येला 17ने गुणण्याऐवजी चुकून 25ने गुणले तर तो गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 120ने जास्त आला तर ती संख्या कोणती? त्या संख्येला कितीने गुणायचं होतं आपल्याला? 17ने गुणायचं होते. कितीने गुणले आपण? 25ने. ठीक आहे. तर तो गुणाकार कितीने जास्त आला? 120ने जास्त आला. तर तो म्हणजे एका संख्येला 17ने गुणण्याऐवजी जर 25ने गुणले, ठीक आहे, तर तो गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा कितीने जास्त आला? 120ने. ठीक आहे. या दोघांमधला डिफरन्स किती किती आला आपला? 8. जर तुम्ही या 8ने या 120ला भाग दिला तर आपल्याला डायरेक्ट ती मूळ संख्या भेटून जाईल. ठीक आहे. मग 120 भागिले 8 किती? 8 एक 8, 4 उरले, 40 झाले. 8 पंचे 40. ती आपली संख्या काय आली? 15. 15 झाली ही ती मूळ संख्या आणि 15ने जर 17ने गुणले तर तो होईल आपला मूळ गुणाकार. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका संख्येला 45ने गुणण्याऐवजी चुकून 54ने गुणले तर तो गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा 162ने जास्त आला तर तो मूळ गुणाकार काय? आता इथे आपल्याला त्यांनी ती संख्या विचारली होती. आता इथे आपल्याला मूळ गुणाकार काय तो विचारलाय, म्हणजे आधीचा सुरुवातीचा गुणाकार. ठीक आहे. एका संख्येला कितीने गुणायला पाहिजे होतं? 45. म्हणजे हा आपला होईल मूळ गुणाकार. पण आपण त्या संख्येला कितीने गुणले? 54 गुणले. ठीक आहे. काय यांचा डिफरन्स? 9. ठीक आहे. हा 9चा डिफरन्स म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या गुणाकारामध्ये कितीचा गॅप आहे किंवा कितीचा डिफरन्स आहे किंवा नंतरचा गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा कितीने जास्त आहे? 162ने. 9ने या संख्येला जर भाग दिला तर तुम्हाला ती मूळ संख्या भेटेल. काय येईल मग ती? 9 एक 9. किती उरले? 72. 7 उरले, 72 झाले. ठीक आहे. 9 8 72. मग आपली ती मूळ संख्या काय आली? 18. आता त्याने आपला मूळ गुणाकार विचारला. ठीक आहे. म्हणजे 18 गुणिले 45 करावं लागेल आपल्याला. 18 गुणाकारात 45 किती? 18 पंचे 90. हातचे आले 9. 18 चोक 72. 72 आणि 9 81. मग तो मूळ गुणाकार काय आला आपला? 810. पुढचा प्रश्न. एका संख्येला 32ने गुणण्याऐवजी चुकून 23ने गुणले तर तो गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 135ने कमी आला तर ती संख्या कोणती? ठीक आहे. कितीने गुणले त्या संख्येला? 32ने गुणले. ठीक आहे. आणि 32ने गुणण्याऐवजी नंतर आपण कितीने गुणले? 23ने गुणले. तर तो गुणाकार काय झाला आहे? हा 135ने कमी आला. कमीच आहे ना, कारण त्या संख्येला 32 संख्या मोठी आहे, 23 संख्या छोटी आहे. ठीक आहे. म्हणजे नंतरचा गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा लहानच असेल. ठीक आहे. कितीचा गॅप आहे इथे? 32 आणि 23? 9चा गॅप आहे. 9चा गॅप म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कितीचा गॅप आहे त्या दोन गुणाकारामध्ये? 135. ठीक आहे. 9ने जर आपण 135ला भाग दिला तर आपल्याला डायरेक्ट ती मूळ संख्या भेटून जाईल. किती येईल मग? पण मला माहिती आहे 15च्या पाड्यामध्ये 15 9 35 असेल. म्हणजे ती मूळ संख्या काय आली आपली? तर ती संख्या काय आली? 15. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एका संख्येला 24ने गुणण्याऐवजी 13ने गुणले तर तो गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 242ने कमी आला तर मूळ गुणाकार काय? कितीने गुणले त्या एका संख्येला? 24ने गुणले. ठीक आहे. नंतर कितीने गुणले? 13ने गुणले. तर हा गुणाकार हा मूळ गुणाकारापेक्षा कितीने कमी आला? 242ने. ठीक आहे. या दोघांमध्ये कितीने कमी आहे? या दोघांमध्ये कितीची कमी आहे किंवा या दोघांचा डिफरन्स किती आहे? कितीचा गॅप आहे? 24 मधून 13 गेले 11. इथला 11चा डिफरन्स म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्या दोन गुणाकारामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 242चा. ठीक आहे. 242 भागिले जर तुम्ही 11 केले, ठीक आहे, तर आपल्याला ती मूळ संख्या भेटून जाईल. किती येईल? 11 दुने 22. 2 उरले, 22 झाले. परत 11 दुने 22. 22 काय झाली आपली मूळ संख्या. 22ने जर आपल्याला 24ला गुणले, ठीक आहे, तर आपल्याला काय भेटेल? मूळ गुणाकार भेटेल. 22 गुणले 24 किती मग? 22 चोक 88. हातचे आले 8. 22 दुने 44. 44 अधिक 8 52. म्हणजे तो आपला मूळ गुणाकार काय आला? 528. पुढचा प्रश्न. दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे तर त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? दोन संख्याचा गुणाकार किती आहे? 24. आपल्याला दोन संख्या माहिती का? नाही आहे. पण अगोदर आपण डायरेक्ट दोन संख्या घेऊन बघूया मनाने. कोणत्या कोणत्या येतील? 6 आणि 4 येतील. आणि काही दुसऱ्या कोणत्या येऊ शकतात? अजून 8 आणि 3 येऊ शकतात. ठीक आहे. 6ची दुप्पट केली 12, 4ची दुप्पट केली 8, 12 8 96. या दोघांचा गुणाकार किती आला? 96. म्हणजे
उत्तर काय येईल आपलं 96. 8चे दुप्पट 16, 3ची दुप्पट 6, 16 96. ठीक आहे, म्हणजे हे उत्तर टॅली होत आहे. पण तुम्हाला हे पण नाही जमलं, ठीक आहे. आपलं सूत्र माहिती आहे, एक सूत्र आहे. काय सूत्र आहे? गुणाकार बरोबर मूळ गुणाकार गुणाकारामध्ये पटीचा वर्ग. पटीचा वर्ग किती मूळ गुणाकार त्यांनी दिलेला आपला मूळ गुणाकार किती येतो? 24. गुणाकारात किती पट सांगितलेले त्यांनी आपल्याला? 2. 2चा वर्ग म्हणजे 24 गुणाकारात 2चा वर्ग किती? 4. 24 चौक 96. पुढचा प्रश्न, दोन संख्येचा गुणाकार 15 आहे, त्या प्रत्येक संख्येची तीनपट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? आपल्याला सूत्र माहिती आहे, गुणाकार बरोबर मूळ गुणाकार. मूळ गुणाकार किती आहे? 15. गुणाकारात पटीचा वर्ग किती पट सांगितले त्यांनी आपल्याला? 3 पट. सॉरी, 3चा वर्ग किती आहे? 9. 15 9 135. आता आपण हे आपले उदाहरण बरोबर आहे का चेक करू. गुणाकार किती आहे? दोन संख्येचा गुणाकार किती आहे? 15. मग 15चे विभाजक कोणते कोणते असू शकतात? 5 किंवा 3. 5ची तीनपट करू किती आली? 15. 3ची तीनपट करू किती आली? 9. करा या दोघांचा गुणाकार 15 9 35 असे आले का? 135 आले, म्हणजे हे आपले उत्तर बरोबर आहे. दोन संख्येची बेरीज किती आहे? 60 आहे. तर त्या प्रत्येक संख्येची चौपट करून जर बेरीज केल्यास उत्तर काय येईल? त्या दोन संख्येची किती सांगितलेली बेरीज सांगितलेली किती येते? 60 आहे. तिची चौपट करा. 60 गुणिले 4 काय? 240. ठीक आहे, हे आलं आपलं उत्तर. तरी आपण टॅली करून बघूया. दोन संख्या कोणत्या कोणत्याही असू शकतात तुम्ही सांगा. एक 20 असू शकते, दुसरी 40 असू शकते. 20ची दुप्पट करा 40 आणि 40ची दुप्पट करा, सॉरी चौपट करायची आपल्याला. 20ची चौपट किती? 80. 40ची चौपट किती? 160. 160 अधिक 80 किती? 240. म्हणजे हे आपले उत्तर 240 बरोबर आहे. पुढचा प्रश्न, दोन संख्येची बेरजेची तीनपट किती आहे? 105. त्यापैकी एक संख्या 25 असल्यास दुसरी संख्या कोणती? 105 जर आपण 3 ने भागितले तर त्या दोन संख्येची आपल्याला बेरीज भेटेल. 105 भागिले 3. 3 त्रिक 9, हाताला 1, 15 झाले. 3 5 15, म्हणजे त्या दोन संख्येची बेरीज काय झाली? 35. मग आता आपली एक संख्या माहिती किती येते? 25. ठीक आहे, मग 35 मधून जर 25 आपण वजा केले तर ती दुसरी संख्या भेटेल आपल्याला. 5 5 गेला 0, 3 2 गेला 1, म्हणजे ती दुसरी संख्या काय आहे? 10. एक संख्या 25 तर दुसरी संख्या 10. इथे 105ला आपण 3 ने का भाग दिला? कारण त्या दोन संख्येची बेरजेची 3 पट आहे 105. किती पट आहे? 3 पट. मग जर 105ला जर आपण 3 ने भाग दिला तर ते आपल्याला फक्त त्या दोन संख्येची बेरीज भेटेल. ठीक आहे, मग 105 भागिले 3 किती आले? 35. 35 आली आपल्याला दोन संख्येची बेरीज. त्यातून आपल्याला एक संख्या त्यांनी सांगितलेली आहे 25, ती आपण त्यातनं वजा केली 35 मधून. किती आली ती? दुसरी संख्या किती आली मग? 10. म्हणजे एक संख्या 25 आणि दुसरी संख्या आपल्याला किती मिळाली? 10. पुढचा प्रश्न, दोन संख्येची बेरीज 32 आहे, त्यापैकी एका संख्येची 4 पट 72 असल्यास दुसरी संख्या कोणती? दोन संख्येची बेरीज किती आहे? 32. एका संख्येची 4 पट किती आहे? 72. मग 72 भागिले जर 4 केले तर ती आपल्याला एक संख्या भेटून जाईल. 72 भागिले 4 किती? 4 1 4. किती उरले? 3 उरले, 32 झाले. 4 8 32, म्हणजे ती एक संख्या काय आली? 18. 18 जर आपण 32 मधून वजा केले, 32 का? कारण त्या दोन संख्येची बेरीज किती आहे? 32 आणि एक संख्या आपल्याला मिळाली 18. जर 32 मधून आपण 18 वजा केले तर ती आपल्याला दुसरी संख्या मिळून जाईल. किती येईल मग दुसरी संख्या? 12तून 8 गेले 4, हातचाला 1, 1 आणि 1 2, 3तून 2 गेला 1. दुसरी संख्या काय आली आपली? 14. पुढचा प्रश्न, दोन संख्येची बेरीज 29 आहे, जर त्यापैकी एका संख्येची 1/2 पट बरोबर 7 असल्यास दुसरी संख्या किती? एका संख्येची 1/2 पट. 1/2 म्हणजे किती? अर्धी. ठीक आहे, एकाच्या अर्धी, म्हणजे एका संख्येचा 1/2 पट म्हणजे एका संख्येचा अर्धा भाग 7 असल्यास दुसरी संख्या किती? जर अर्धा भाग 7 असल्यास पूर्ण भाग काय येईल? ठीक आहे, अर्धा भाग 7 म्हणजे पूर्ण भाग किती? 7 गुणिले 2 करावं लागला आपल्याला. किती येईल मग पूर्ण भाग? 14, म्हणजे ती संख्या काय येईल आपली? एक संख्या 14. आपल्याला त्या दोन संख्येची बेरीज माहिती आहे किती आहे? 29. 29 मधून जर आपण 14 वजा केले आपली दुसरी संख्या भेटून जाईल. 29 मधून 14 गेली किती? 9तून 4 गेले 5, 2तून 1 गेला 1, दुसरी संख्या काय आली? 15. ठीक आहे, इथे 14 कशाला सांगतो परत. एक संख्या आहे, तिची 1/2 पट. तिची 1/2 पट किती आहे? 7 आहे, तर ती संख्या काय येईल मग?
ठीक आहे. 2 इकडे भागाकार आहे, तिकडे गेल्यावर 7ला काय येईल, गुणाकारात होईल. x बरोबर 7 गुणिले 2 बरोबर 14. ठीक आहे, आता समजलं. मग एक संख्या जर आपल्याला 14 मिळाली, त्यांनी आपल्याला दोन संख्येची बेरीज सांगितलेली आहे. किती आली ती? 29. 29 मधून जर 14 वजा केली तर आपल्याला दुसरी संख्या भेटेल. मग 29 वजा 14 किती? 9 4 गेली 5, 2 1 गेला 1. दुसरी संख्या काय आली आपली? 15. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, भेटूया आपण पुढील भागामध्ये.